सावध सावधान वाचे वदनारायण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदान मग तू कैसा सावधान सावध सावधान वाचे वदनारायण सावध सावधान वाचे वदनारायण 30 वर्षामध्ये काय होतंय ऐका 30 वर्ष होती दारा पुत्र माग फिरती प्रपंच लागे पाठी 30 वर्षामध्ये बायका पोरं माग फिरतात पप्याच्या आई म्हणते अहो साखर घेऊन या ही लगेच साखरेची पिशवी घेऊन साखर आणायला पडत कीर्तन करायचं एवढं ऐकत नाही तेवढं बायकोचं ऐकत 30 वर्ष होती दारा पुत्र माग फिरती प्रपंच लागे पाठी मग तू कैसा पण मारती सावध सावधान वाचे वदनारायण पद सावधान वाचे वदनारायण 40 काय होतं 40 वर्षामध्ये 40 वर्ष झाली डोळा 40 ही आली 40 वर्षामध्ये चष्मा लागतो काय पाहायचे ते आताच ठरवा ज्ञानेश्वरी गाथा वाचायची का मोबाईल पाहायचाय आयुष्य चाललंय 40 वर्ष डोळा 40 ही आली डोळ्याचं भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदनारायण सावध सावधान वाचे वदनारायण पद सावधान वाचे वदनारायण 50 वर्षामध्ये काय होतंय 50 वर्ष होती हलती दाताच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती काय होतंय 50 वर्षामध्ये दात हलतात काय खायचं ते आत्ताच ठरवा एकादशी जगायची का भलतंच काहीतरी करायचंय का भलतंच काहीतरी खायचं ठरवा आयुष्य चाललंय आणखी काय होतंय 50 वर्षामध्ये काळे केस पांढरे होतात पण आजकाल लोक म्हणतात नाही झाले तर होऊ द्या आम्ही डाय करून पुन्हा काळे करू पण मी काय डायच्या विरोधातली नाही पहा पण डाय तुम्ही करावा नक्की सांगेल एमएच 18 एमएच 25 एमएच 30 एमएच 35 एमएच 40 एमएच 45 एमएच 50 60 ओके पण ज्याच्या मानामध्ये लकवा बसलाय ते सुद्धा म्हातारीला म्हणतात हे म्हातारे मला डाय कर काय होतंय 50 वर्षामध्ये 50 वर्ष होती हलती दाताच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्याची म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदनारायण सावध सावधान वाचे वदनारायण 60 वर्षामध्ये काय होतंय 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी 60 वर्षामध्ये मनुष्याची बुद्धी काम करत नाही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर म्हटलं बाबा कीर्तनाचा मंडप कुठे आहे बरं आम्हाला कीर्तनाच्या मंडपात जायचं ते बाबा म्हटले आमची म्हातारी घरी आहे म्हणलं बाबा